कपडे घ्या, पेटीकोट घ्या, या लवकर या. आहे ते ब्लाऊज घ्या. चला रेडीमेड कपडेवाला आला. सस्त्यात माल, सस्त्यात माल. हे काय बहीण, गाव सुनसान झाल्यावर आला का? याला माहीतच नाही वाटते. सऱ्या बाया लाडली योजनेच्या मागं लागल्या आणि गावात कोण आहे आता? कुत्रं मासारखं आहे, फुकट्या. माय बिन या चौकात तर माझी विक्री लय होत जाय. झुंबडच्या झुंबड लागे. कोणी इकत घेईन, कोणी चोरून बी ने. आणि आज कुठे गेल्या सऱ्याच्या सऱ्या बाया? शांताबाई बी नाही घरी. हां, हे गण्या बी नाही. कुठे गेला काय माहीत. मागच्या वेळेसचे ड्रेसचे पैसे राहिले, ब्लाऊज पीस तर फुकटच नेले. आता या झाकटपाड्या कपड्या विकणाऱ्याला काय सांगावं आता? मस्त इथं परेशानी आहे. या लाडली बहीण योजनेच्या ना घरच्या बाईनं सकाळी फक्त चहाच पाजला, नाश्ता बी नाही केला, निघून गेली फॉर्म भराले. 3 दिवस झाले बा, खाले नाही प्याले नाही, याचे कपडे पण घेईन. कपड्यावाला आला वाटते. बरं झालं इकडे मी बायाच्या घराकडे आलो तर कपड्यावाला भेटला. पण बाया तर आज मलाच नाही भेटल्या, याला कुठे भेटणार आहे? शांताबाई कुठे चालल्या गडबडीने? इकडे कुठे गेलत्या? गेलती बापा बायाच्या घराकडे, पण बाया चाट मारून आज गेल्या म्हणते कारंजाले फॉर्म भराले. हे बायाला शोभलं का? हां, मागच्या हप्ते 1000 रुपये अंगावर दिले मी त्याला, आणि मला चाट मारून गेल्या. तुम्हाला चाट तर दिल्ली, पण माया आज उधारी वसूल करायचा दिवस होता ना. माई बी उधारी आज वसूल होत नाही वाटते. तू इथं उधारी भेटूनस आज नाही उद्या, पण माया आज उधारीचा दिवस गेला ना. तेल लावाले आज नाही उद्या, आज उद्या, आज उद्या करू तर बापा किती दिवस झाले उधारी. या उधारी पायी मला धंदा बंद करणं नाही होऊन राहिला. मी आणलं धंदा जर बंद करतो तर उधारी डुबते आपली. म्हणून धंदा बंद नाही करून राहिलो, चालू ठेवून राहिलो. आणि आज बायानं उधारी द्यायच्या दिवशीच बरोबर कारंजाला गेल्या फॉर्म भराले. या लाडली बहीण योजनेच्या गडबडीनं तर बाया खाणं पिणं भुलून गेल्या. नवऱ्याला खाऊनही घालून राहिल्या. तर फॉर्म भरायचीच गडबड. काय सांगू बापा, येले आहे आमची. बरं घराकडे जाऊन पेटीकोट घ्यायला लागते मला. आता कसं बरसात पाण्याचं ओलं होते, काही होते, म्हणजे 2-3 पेटीकोट शिल्लक असले तर बरे राहते. हां, सुती असेल तर सुती आणजो, नाही तर टेरिकॉटची आणजो, लवकर व्हायते. शांता मावशी, एवढे पेटीकोट घेतल्यापेक्षा एक रेनकोट घेणं, ओलाच होत नाही. मग बदलाचं कामच नाही पेटीकोट. अरे लंबा पाणी, तुला माहीत नाही. बायाच्या जातीले पेटीकोट पाहिजेस अशा घाटी. तुमचं तुम्हाला ठाऊक बापा बायाचं. पण आज तर आमच्या घरी बोंगायलो, खाले नाही प्याले नाही, चहा पेलो बस, चहावरच आहे. आता कोणाच्या घरी भाकर मागायला जा लागन हॉटेलावर नाश्ता करायला. आपल्या बस स्टँडवर जा ना मग नाश्ता करायला. ते निसर्गवाला ते पोरगा आहे ना मयूर नावाचं, त्याच्यापाशी नाश्ता मस्त भेटते, जा नाश्ता करा. ये जर बाबू मग घराकडे पेटीकोट घ्यायला लागते मला. हो काकू येतो. पण तुमच्या तिथं आलं का ते तुमच्या शेजारची बाई आहे, ते कपडे चोरून येते. मागच्या वेळेस माझ्या ब्लाऊज पीस चोरलं तिनं. मग तू झाक पडेपर्यंत कायले थांबतं? जरा असं लवकर या, 1-2 घंटे. बरोबर आहे. मग अंधाराचा फायदा घेऊन बरोबर कपडे लांबवत असेल बाया, नाही होयच्या माया बी. हे असंच आहे. हो ना भाऊ, मी पोटा पाण्यासाठी फिरतो राजा, आणि 30 रुपये 40 रुपयाचा कपडा चोरून घेतला म्हणजे माझं पेट्रोल पाणी गेलं ना. हां, मी पोटासाठी फिरतो ना. रेडीमेड झंपर आहे म्हणते ना, नवीन निघाले म्हणते आता, ते नाही आणले का? आणले पण कमी आणले. आता मी आणून नाही राहिलो. कसं आहे, ते वेलवेटचे झंपर, आणि आता नवीनपणी फिट होते, नंतर पडते ढिल्ले. त्या शकुंतला आले मी 2 झंपर दिले, ते आता नवीनपणी फिट होत जाय. पण आता धुतल्यानं ते पडले ढिल्ले पडले, तर ते मला पैसेच नाही देऊन राहिली. मग असाच धंदा केला जमन का? हो, त्या वेलवेटच्या झंपरची गत आणि बायकोची गत सारखीच आहे. रेडीमेड, चलो रेडीमेड कपडे घ्या, रेडीमेड कपडे घ्या, पॅन्ट घ्या, शर्ट घ्या, ब्लाऊज घ्या, पेटीकोट घ्या. चला लवकर चला. नाही बिन याय मौल्यात एकही माणूस नाही का? एकही बाई नाही का? गेले सर्वच फॉर्म भरालीच. एखादा माणूस काही दिसून नाही राहिले सगळे लोक. चलो कपडे ले लो, कपडे घ्या. आज काय गावात नाही, बुढे बाडे लेकरं पाखरच आहे वाटते, आणि कुत्रे माजरा, बस. याच्या पलीकडे काही नाही ना. आज माझी उधारी वसूल करायचा दिवस होता, बाया पाय शांत फॉर्म भराले. माझी बोंबला आज डोकं खाजवाचंच काम आहे मावाला, काही खरं नाही. आपण यार गावात कोण नाही वाटते. बुढे बाडे आहे आता गावात, लेकरं पाखरं आहे, मग कोण भेटन? बायात लागल्या लाडली बहीण योजनेच्या मागं. ते तर जेवाची फुरसत नाही द्यायले, तर कपडे घ्यायची कुठून फुरसत राहीन? आता ते कसा त्याला पगारच सुरू होऊन राहिला, 1500 रुपये पगार चालू झाल्यावर त्याला भलाई जोऱ्यानं चालन धंदा. हो, पगार 1500 रुपये भेटणं चालू झाला म्हणजे जोऱ्यानं चालन धंदा. कोणी साड्या घेईन, कोणी ब्लाऊज घेईन. ते चालन, पण तोपर्यंत आम्ही काय करावं आता? आमची तर या 1500 रुपयाच्या पायी आमची पोटमारीचं काम आलं. उधारी नाही देऊन राहिले, काहीच नाही. उधार वाटाव कायले, झक माराले. तुम्हा लोकायले लय लालूस. आज उधार घेईन तर उद्या नगद. पण आप्पाजी उधार मापाशी घेते. नगद घ्यायचं असलं
तर तिकडे शिटीत जाते मोठ्या. मोठ्या सिटीत तर जाणारच आहे. तिथं अलग अलग व्हेरायटी पाहायला भेटते ना. इथं तुम्ही मोजक्याच व्हेरायटी आणता, पण तिथं लय व्हेरायटी पाहायला भेटते म्हणून जाते. नगद पैसे असले का नाही इलाजानं घेते तुमच्यापाशी. त्याला बा पुढे जाऊन पाहतो भेटन कोणी तर. हे गल्ली तशी पुढची गल्ली, त्याच्यात काय परिवर्तन होणार आहे. जाऊन तर पास लागन ना, फिरून तर पास लागन ना. काऊन राजा आज तू लयच नाराज दिसून राहिला मला. कपडे खपले नाही वाटते. तर काय सांगू माई गत शांताबाई, उधारीत कपडे वाटून देतो, मग तिकडे मला मेन दुकानदार ते तोडते, त्याला बी उधारी द्यायला लागते ना. आज उधारीचा वसूल करायचा दिवस होता, बाई एक बी नाही गावात नाही निदान तर पैसे तर ठेवून द्यायला पाहिजे होते. पैसे नाही अशा धंदा होत असते का. मग उधार द्याव कायले. आजी हे दुकानदार लोक अशाच लोकांना धारी गुण आहे. आपण नगद घेतो, आपल्याला एक पैसा कमी नाही करत. उधारीवाल्याला धारी गुण आहे. असं नाही शांताबाई, मी नगदवाल्याला चांगले कपडे देतो आणि उधारीवाल्याले लय दिवसाचा माल राहते का नाही ते देतो. हां मग पैसे येऊ का नाही येऊ डुबले म्हणून देऊन देतो तू. असंच ना, तसंच समजा लागते. आता डुबले म्हणून देऊन देते बा. घरी सडावते, याच्या घरी सडू द्या. हो धंदा तर करायच लागते. माल वापस घेत नाही समोरचा, मग आपण उधार आणल्यावर त्याला वापस करायला टोन नाही राहत. मग याच्यापेक्षा दुसरा धंदा करावा. यात धंद्यात काय पडला आहे. कपड्यासारखी कमाई कायच्यातच नाही. कपड्याच्या धंद्याचं कसं आहे, कोणाला भाव माहीत नाही राहत. आता साखरपत्तीचा दुकान टाकलं तर सगळ्याला माहीत राहते. चहापत्तीचा भाव काय, साखरेचा भाव काय, गुळाचा भाव काय, कायचा भाव काय, सगळे माहीत पडते. पण कपड्याच्या धंद्यातलं कोणालाच माहीत पडत नाही. याच्यात मी 75% नफा आहे. मग तर हे धंदा तर शेतीपेक्षाही पुरते. असं करतो माझ्या घरच्याला धन्याला सांगतो मी का बा शेतीतनी मोठं दुकान टाकूया कपड्याचं. नाही काही गलत तर नाही सांगितलं. त्यामुळे यायनं लगे दुकान टाकायचाच निर्णय घेतला. खरं नाही बोला लागत बा. त्या खेड्याच्या लोकायले खरं सांगणं गुन्हा आहे. त्यामुळे बातच निर्णय घेते. आजपासून खरं बोलत नाही बा. भंगारचा धंदा करायला पुरते, पण हे कपड्याचा धंदा नाही करायला पुरत. तुम्ही धंदा करायची मजा येत असेल नाही. किती बायासोबत भेटा लागते, बोला लागते, कशा कशा बाया भेटते. एखादी तुला डुबणारी बाई नाही भेटली का. भेटली असं डुबणारी बाई तर का तुला सांगणार आहे आजी ते. मग या गावात मी एक हाय म्हणून ठेवलेली बाई. नाही आजी, धंद्यात असं जर केलं तर मग तर बस फाशी घ्यायचीच पाहिजे आहे. धंद्यात इमानदारीनेच वागा लागते, इमानदारीनेच करायला लागते धंदा. मग आज बाया कोणीच नाही भेटल्या असं. सगळ्या गेल्या फॉर्म भराले लाडली बहीण योजनेचा. हे बाया झाल्या आता म्या. मग पाठीवरल्या तर बाया गेल्या. काय सांगू आता. या लाडली बहीण योजनेतून माझ्या धंद्याचं ठोबर वाढलं. आज तर म्हणजे माझी वसुली नाही झाली, काय नाही. समोरच्या मालकाला काय पैसे दाखवू हे मला पंचायत पडली. आज नाही भेटल्या बाया तर उद्या यायचं, उद्या नाही भेटल्या तर परवा यायचं, परवा नाही भेटल्यात निर्वा यायचं. कुठे जाणार आहे. दिवसा नाही भेटल्या तर संध्याकाळी यायचं. हो तू 5च्या नंतर ये. 5च्या नंतर ये या चौकात. आता मी हे 2 पेटीकोट घेतले आणि 2 त्या बाईचे होय. चांगले निघाले पाहिजे. अहो शांता काकू, माणसाचीच गॅरंटी नाही तर कपड्याची काय गॅरंटी घेतं. त्या दिवशी त्या पिपरी गावातनी का बाईनं 2 परकर घेतले आणि एक साडी घेतली आणि घातलीच नाही. लय दिवस झालं तशी ठेवली बिचारीनं. कावाची साडी मोडली का नाही, मोडाचीच आहे, घडी मोडाचीच आहे. आखरी बिचारी मरून गेली आणि मेल्यावर माहितीवर कामी पडली. काय गॅरंटी सांगतं. माणसाचीच तर गॅरंटी नाही राहत, तर कपड्याची काय गॅरंटी देता. हो बापा, शुगरवाल्याची तर काही सांगताच नाही यात. आता मलाच पाय ना शुगर आहे. मी काही जाईन म्हणून काही सांगता येत नाही. आजी तू काळजी नको करू. तू जरी गेली तरी पैसे मी यायचे द्यायला लावतो. त्या घरच्या पैशाची नाही मला काळजी. मला माहीत आहे तुम्ही नाही पैसे देसान तर वावर तरी देसान वायाले. तुला वावर वायता येते का. लस मजा वाटते का वावर वायण्यात मी. ते ढेली वाय मग आमची. वावरात मी काही नाही पडलं. वावर म्हणजे जुवाच आहे बस. फक्त जुव्याचा निर्णय लवकर लागते आणि वावराचा निर्णय 4-5 महिन्याच्या बाद लागते. एवढाच फरक आहे. पण निर्णय तर लागते बाजी. कोण जिंकते आणि कोण हारते ते. तसा धंदा बी आहे. समजा आता याची उधारी डुबली तर धंदा डुबला. उधारी आली तर धंदा फायद्यात. कोणता धंदा करा आणि काय करा काही समजून नाही राहिलं. इमानदारीनं कमावणं या जमान्यात लयच भारी आहे. एक दिवस बाया तुला भेटल्या नाही, तू एवढा परेशान झाला. का बाया का येऊनच नाही राहिल्या का. ते का तिकडे मुक्कामीच राहते का. होय ना, धंद्यात चढ उतार असते बाबू. हिंमत नको हारू. धंदा चालू दे. मग का दारूचा धंदा चालू करतो का. त्याच्यात उधारीचं नावच नाही. नगदच आहे सगळं. गिराईक फिराय नाही लागत. जागेवर येते गिराईक. हो आजी, दारूच्या धंद्यात गटरचं पाणी टाकलं तरी माहीत पडत नाही. विचारत बी नाही कायच्यातलं पाणी टाकलं तर. आणि दुधाचा धंदा करायला का. दुधात पाणी आहे आणि असं आहे आणि तसं आहे. पण दारूच्या धंद्यात काहीच नाही विचारत. कुठचं पाणी टाकलं काय टाकलं काय नाही. गट्ट पिऊन देतात ना, नगद पैसे बी देतात. अरे दुधावून आठवलं मला. तू पिकतं म्हणते तर मला पोळ्यासाठी तूप आणजो बरं. 1.5 पाव तूप आणजो कच्चं. आजी आपल्या म्हशीचं नाही होत का. निघत नाही का तू. आपली म्हसाळ दूध कुठे देऊन राहिली आता. दूध नाही देऊन राहिली. आजी मी आणून देतो. 1.5 पाव नाही, अर्धा किलो तूप आणून देतो मी बरोबर.
नक्की आणजो बा, पोळ्यासाठी पाहिजे 2 दिवस आधी सांजो. हो शांता काकू, काळजी नका करू. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा.